आवाज येतोय का रे? आवाज येतोय का? आवाज येतो का? कमेंट करा. आवाज क्लिअर येतोय का एकदम? चला, आज बघायचं आपल्याला समान संबंध बघायचे. आज काय बघायचं आपल्याला? समान संबंध बघायचा. समान संबंध. समान संबंध मधला टाईप क्रमांक आपल्याला 1 बघायचा. टाईप क्रमांक 1. टाईप क्रमांक आपल्याला 1 बघायचं राजा. चला, समान संबंधामध्ये बेसिक काय लक्षात ठेवायचं माहिती का? समान संबंधामध्ये बेसिक काय लक्षात ठेवायचं एकदा लक्ष द्या जरा. समान संबंधामध्ये बेसिक किंवा त्याला आपण परस्पर संबंध म्हणतो. परस्पर संबंध सुद्धा म्हणतो राजा. परस्पर संबंध किंवा सिमिलरिटी सुद्धा म्हणतो आपण त्या ठिकाणी. मग समान संबंध किंवा परस्पर संबंधामध्ये काय लक्षात ठेवायचं? तुम्हाला 4 पद दिली जातात. 4 पद. समजा ए पद दिले तुम्हाला, पहिलं पद दिले, दुसरं पद देतात, तिसरं पद देतात आणि चौथं पद विचारलं जातं राजा. विचारलं जातं तुम्हाला. मग कसं काढायचं? तुम्हाला चौथं पद दिलं, चौथं पद काढायला सांगितलं जातं. कशा पद्धतीनं काढायचं राजा? पहिल्या आणि दुसऱ्या पदामध्ये ह्या ए ला म्हणायचं असतं पहिले पद, ह्याला म्हणायचं पहिले पद, ह्याला म्हणायचं दुसरे पद, सी ला म्हणायचं तिसरे पद आणि क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय असणार तुमचं? चौथे पद असतं. तर डी मानलं तरी सुद्धा चालेल, काय हरकत नाही. चौथे पद. मग तुम्हाला काय केलं जातं माहिती का? पहिलं पद दिलं जातं, दुसरं पद दिलं जातं, तिसरं पद दिलं जातं, चौथं पद विचारलं जातं. मग अशा वेळेस काय करायचं माहिती का? पहिल्या आणि दुसऱ्या पदामध्ये काय संबंध आहे तो शोधायचा. पहिल्या आणि दुसऱ्या पदामध्ये काय समान संबंध आहे किंवा काय परस्पर संबंध आहे तो शोधायचा. आणि जो रूल येईल, जो संबंध येईल ना, तो संबंध तुम्ही कुठे वापरायचा? तिसऱ्या आणि चौथ्या पदामध्ये वापरायचा. आणि तुम्हाला चौथं पद काय करायचंय? काढायचं. दुसरं काय करतील माहिती का? तुम्हाला पहिलं पद देतील, दुसरं पद देतील, तिसरं पद देणारच नाहीत राजा. तुला डायरेक्ट काय करतील? चौथं पद देतील. चौथं पद. अशा वेळेस सुद्धा काय करायचं माहिती का? उत्तर काढूच नको. चाललंय काय? तू उत्तर काढायला लागलाय. पहिलं आणि दुसरं पद आहे ना, या पहिल्या आणि दुसऱ्या पदामध्ये जे रिलेशन आहे तेच रिलेशन परस्पर संबंध किंवा समान संबंध जो असणार आहे पहिल्या आणि दुसऱ्या पदामध्ये, तो संबंध तुला काय करायचा? तिसऱ्या आणि चौथ्या पदामध्ये वापरायचा आहे. आणि तिसरं पद काय करायचं? आपल्याला काढायचं. म्हणजे जी पूर्ण माहिती दिली त्याच्यामधलं रिलेशन शोधा, त्यामधला परस्पर संबंध शोधा, त्यामधला समान संबंध शोधा आणि तो संबंध कुठं आहे तोच संबंध काय करायचा? तुम्ही तिसऱ्या आणि चौथ्या पदामध्ये वापरायचा आहे राजा. परीक्षेला काय करतील माहिती का? तुम्हाला पहिलं पद देतील, तुम्हाला दुसरं पद देणारच नाहीत राजा. डायरेक्ट काय करतील? तिसरं पद देतील आणि तुम्हाला चौथं पद देतील. मग अशा वेळेस काय करायचं? तुम्हाला पहिलं पद दिलं, दुसरं दिलंच नाही, तिसरं दिलं आणि चौथं दिलंय. मग तिसऱ्या आणि चौथ्या पदामध्ये काय रिलेशन आहे? तिसऱ्या आणि चौथ्या पदामध्ये काय रिलेशन आहे किंवा काय परस्पर संबंध आहे? तोच परस्पर संबंध तुम्ही पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये वापरायचा आहे राजा. कदाचित तुम्हाला काय करतील माहिती का? परीक्षेला पहिलं पद देणारच नाहीत तुम्हाला, दुसरं पद देतील, तिसरं पद देतील आणि चौथं पद देतील. आणि तुम्हाला म्हणतील की पहिल्या पदाच्या ठिकाणी कोणती, म्हणजे क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी कोणती संख्या. अशा वेळेस काय करायचं? तुम्हाला तिसऱ्या आणि चौथ्या पदामधलं रिलेशन शोधायचंय. तिसऱ्या आणि चौथ्या पदामधलं रिलेशन जे येईल, जो परस्पर संबंध येईल, तोच परस्पर संबंध तुम्ही कुठे वापरायचा आहे? दुसऱ्यात आणि तिसऱ्यात वापरायचा, सॉरी, पहिल्यात आणि दुसऱ्यात वापरायचा राजा. म्हणजे तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये जो संबंध येईल तोच संबंध तुम्हाला काय करायचं? पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये वापरायचा आहे. आणि पहिलं पद काय आहे किंवा क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय आहे ते तुम्हाला काय करायचं आहे? शोधायचं राजा. अशा पद्धतीने तुम्हाला 4 प्रकारे प्रश्न परस्पर संबंधामध्ये विचारले जातात. पण आज जो आपण परस्पर संबंध बघतोय ना, फक्त संख्येवरती बघतोय. संख्येवरती ह्या परस्पर संबंधामध्ये वेगवेगळ्या प्रकारावरती लक्षात ठेवा. संख्येमध्ये फक्त बघतोय, संख्येचा संबंध बघतोय आपण. ह्याच्यामध्ये मग तुमच्या राजधान्या, पक्ष्यांचे, प्राण्यांचे आवाज, तुमचे विज्ञानामधलं काही घटक असतील लक्षात ठेवा त्या ठिकाणी, शोध असतील त्या ठिकाणी, किंवा मात्रके असतील त्या ठिकाणी, परिमाण असतील त्या ठिकाणी, किंवा तुमचं जगाचा भूगोल असेल, भूगोलाचे असतील राजधान्या वगैरे.
अशा बऱ्याचशा गोष्टी तुमचे समानार्थी शब्द असतील, विरोधार्थी शब्द असतील, लक्षात ठेवा. ह्या सगळ्यावरती तुम्हाला परस्पर संबंध, समान संबंध विचारला जातो. पण आज आपण फक्त बघणार आहोत की संख्येवरचा परस्पर संबंध कशा पद्धतीने येतात. त्यातला पहिला प्रश्न आपल्याला बघायचा आहे. 5 आहे आणि 25 आहे. 5, 25, 8 तुम्हाला क्वेश्चन मार्क दिले. अमरावती चालक 2023 ला विचारले. म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या पदामध्ये काय संबंध आहे तो शोधा. मग तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये संबंध तो लावा. पहिल्या आणि ह्याच्यामध्ये काय तुमचं इथं 5चा वर्ग केलाय राजा. 5चा वर्ग, 5चा वर्ग 25 आलाय. मग आपल्या लक्षात आलं की इथं काय केलाय, 5चा वर्ग केलाय राजा. इथं पण काय करायचं, 8चा वर्ग करायचा. आणि 8चा वर्ग किती आला, 64 आला. म्हणजे क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी किती येणार तुमचं, 64 येणार. 64. चला नेक्स्ट क्वेश्चन चलो आगे. प्रश्न क्रमांक 2 दिसतोय का प्रश्न क्रमांक 2? दिसतोय का रे प्रश्न? हा 12,146 आहे. म्हणजे 12,146 तर 15 काय विचारले. मग 12 आणि 146 मध्ये काय संबंध आहे तो शोधा. मग 15 आणि तुमच्या क्वेश्चन मार्क मध्ये तो संबंध त्या ठिकाणी येणार राजा. मग 12 आणि 146 मध्ये काय संबंध आहे, तर समजा आपण काय केलं, 12चा वर्ग केला. 12चा वर्ग 144 आला राजा. 144 आला, अधिक तुम्ही 2 केलं तर किती आलं तुमचं, 146 आलं राजा. तसं इथं करा, तुमचं 15चा वर्ग करा. 15चा वर्ग किती आला, 225 आला राजा. प्लस 2 केलं तर 225 मध्ये 2 मिळवलं तर किती आलं, 227 आला. 227 म्हणजे प्रश्न चिन्हाच्या जागी किती आलं तुमचं, 227 आलं. आलं का चेक करून घ्या, 227. पुढचा प्रश्न तिसरा. 13 10 आहे तर क्वेश्चन मार्क 40. म्हणजे तुम्हाला तिसरं पद काढायचं राजा. पहिल्या आणि दुसऱ्या पदामध्ये काय संबंध आहे तो शोधा. पहिल्या आणि दुसऱ्या पदामध्ये काय संबंध आहे तो शोधा. तो संबंध तुम्हाला इथं लावायचा राजा. तो संबंध काय करायचा तुम्हाला तिथं लावायचा आहे. मग काय केलंय बघा, काय केलंय बघा. 13 आणि 10 मध्ये संबंध काय आहे. 13 आणि 10 मध्ये संबंध काय बघा. समजा मी काय केलं, 1चा वर्ग केला. 1चा वर्ग मी काय केलं, त्यातला 13 मधला 3 घेतला. 3चा वर्ग केला राजा. मी 1चा वर्ग 1 आला, 3चा वर्ग 9 आला. आणि दोघांची ऍडिशन केली तर किती आली माझी, 10 आली. 10 किती आली, 10 आली. 10 आलं का 10 राजा. म्हणजे 13चा संबंध 10शी लावल्यानंतर आपल्या लक्षात आलं की 13 मधला एक अंक घेतला, त्याचा वर्ग केला. पुन्हा 3 घेतला, 3चा वर्ग केला. दोघांची ऍडिशन केली, उत्तर किती आलं, पुढचं दुसरं पद किती आलं, 10 आलं. 10. आता तेच करायचं राजा. काय करणार आहे मला सांगा. तुमचं 40 येण्यासाठी तुम्ही काय करणार, मग तुम्हाला इथले अंक घ्यावे लागतील. हे तर येणारच नाही, लक्षात ठेवा. 2चा वर्ग किती आला, 9चा वर्ग 81 येतोय. हा पण विषय कट लक्षात ठेवा. 3चा वर्ग किती आला तुमचा, 3चा वर्ग 9 आला 4, हा पण येत नाही, लक्षात ठेवा.
समजा 2चा वर्ग केला, आधी किती केलं? 6चा वर्ग केला, 2चा वर्ग 4, 6चा वर्ग किती आला? 36. दोघांची ऍडिशन केली किती आली? 40 आली. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी मग तिसरं पद काय आलं तुमचं? 26 आलं. 26 आलं का चेक करून घ्या. 26 आलं का चेक करून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन 4. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 236 आहे. अमरावती ग्रामीणला प्रश्न विचारलाय. दोनशे छत्तीसचा संबंध 4936 आहे. तर 724चा संबंध कशाशी विचारले तुम्हाला? झालं का रे? अरे 236 आहे ना, 236चा संबंध लावायचा आपल्याला. कशाची लावायचं? 4936. समजा मी 2चा वर्ग केला, 2चा वर्ग किती आला रे? 4 आला. मी 3चा वर्ग केला, 3चा वर्ग किती आला रे? 9. मी 6चा वर्ग केला, 6चा वर्ग किती आला? 36 आला. तयार किती झाले? 4936 झाले का तयार? 4936. ह्याच पद्धतीने लक्षात ठेवा, 724 तिसऱ्या पदावरून चौथं पद काढायचंय. तुम्हाला 7चा वर्ग करायचा आहे. 7चा वर्ग किती आला? 49. 2चा वर्ग किती आला? 4 आला. आणि 4चा वर्ग किती आला राजाऊ? 16 आला. 16 म्हणजे किती आलं बघा तुमचं? 49,416 आलं का चेक करा. 49,416 पर्याय क्रमांक 3 आला का चेक करा. पर्याय क्रमांक 3 आला का चेक करा. म्हणजे दिलेल्या संख्येतील आपण काय केलं? अंकाचा वर्ग केला आणि अंकाचे वर्ग केल्यानंतर जी संख्या येईल, वर्ग संख्या जी ती एकत्र केली, संख्या तयार झाली ती 4936. त्याच पद्धतीने आपण 7चा वर्ग केला 49 ला, 2चा वर्ग केला 4 आला, 4चा वर्ग केला किती आला? 16 ला राजा. आणि संख्या तयार झाली 49,400 किती? 16. पर्याय क्रमांक किती आलं? 3 आलं. 3. अमरावती ग्रामीणला विचारलाय प्रश्न राजा. हेच प्रश्न पुन्हा पुन्हा रिपीट होतात तुमचे. 5वा प्रश्न, प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा. प्रश्नचिन्हाच्या जागी 5 25. अमरावती ग्रामीणलाच विचारलाय राजा. 5चा संबंध 25 आहे. तर 5चा संबंध 25 कसा आला? 5चा वर्ग केला किती आला? 25 आला. त्याच पद्धतीने तुम्ही 8चा वर्ग करा. 8चा वर्ग किती आला? 64 आला. 64 राजा. 64 आलं का चेक करा. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 आलं का चेक करून घ्या. चला नेक्स्ट क्वेश्चन 6. 7चा संबंध 1100 आहे, तर क्वेश्चन मार्कचा संबंध 2200 काय असेल लक्षात ठेवा. म्हणजे पहिले आणि दुसरं पद दिलेलं आहे, तुम्हाला चौथं पद दिलंय आणि विचारलंय तुम्हाला तिसरं पद. पुणे शहरला विचारलाय प्रश्न.
19 आहे का पर्यायामध्ये 19? पण उत्तर 19 कसं आणलं रे? 19 कसं आणलं? 19 कसं आणलं? ठीक आहे 19 आलं, पण 19 आलं कसं ते? सातचा संबंध कशाशी आहे? 1100 आहे. त्यांनी काय केलं माहितीये का? 11चा संबंध 2200 लावला. 11 दोन्ही किती केलं? 22 आलं. कारण उत्तर 19 नाही राजा. आणि मग इथं संबंध लावला, 7 दोन्ही किती आलं तुमचं? 14 आलं. 14 म्हणजे प्रश्न चिन्हाच्या जागी किती संख्या आली? 14 आली. 14. पर्याय क्रमांक 2 आला का चेक करा. पर्याय क्रमांक 2 आला का चेक करून घ्या. पर्याय क्रमांक 2 आला का चेक करा. 19 कसं आणलं रे सांग? 19 कसं आणलं? चला पुढच्या प्रश्नाकडे. 7वा प्रश्न. प्रश्न चिन्हाच्या जागी योग्य संख्या ओळखा. 7, 50, 9 आणि क्वेश्चन मार्क दिलेला आहे. पालघरला प्रश्न विचारला. किती आलं रे? 82 आलं का? सातचा संबंध 50 आहे. बाबा 7चा काय केला रे? वर्ग केला. 7चा वर्ग किती आला? 49 आला. अधिक 1 केलं तर किती आलं तुमचं? 50 आलं राजा. आता तुम्हाला तेच वापरायचं, जे रिलेशन 7 आणि 50 मध्ये आलं तेच रिलेशन 9 आणि क्वेश्चन मार्क मध्ये वापरा. 9चा वर्ग करा. 9चा वर्ग किती आला? 81. 81 अधिक 1 करा. किती आलं? 82 आलं. 82. 82 आलं का चेक करून घ्या. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 आला का चेक करून घ्या. चला पुढचा नेक्स्ट क्वेश्चन. 167, 14, 143 आणि क्वेश्चन मार्क. आठ आलं. कसं आलं रे 8? कसं आलं 8? 167 संबंध 1400 राजा. 1400. मग हे 167 वरनं 14 कसं आलं ते बघावं लागेल. 167च वर्गमूळ तर नाहीये, घनमूळ तर नाहीयेच, लक्षात ठेवा तिथं. मग काय केलंय तर इथे एक गोष्ट लक्षात येते, ऑब्झर्वेशन केले की 167 मधले जेवढे अंक आहेत तुमचे, 1 आहे, अधिक 6 आहे, अधिक 7 आहे, ह्या सगळ्याची ऍडिशन केली. 6 आणि 1 7, 7 आणि 7 किती आले? 14 आले. 14 म्हणजे पहिल्या पदामधील काय केलं? पहिल्या पदातील पहिलं पद जे आहे त्या पहिल्या पदातील जे अंक आहेत त्या अंकाची बेरीज केली आणि काय केलं? पुढचं पद काढलं राजा. तसं तुम्हाला इथे 143 करायचंय. 1 अधिक 4 अधिक 3 करा. 4 आणि 3 7, 7 ने किती आलं? 8 आलं राजा. प्रश्न चिन्हाच्या जागी किती आलं? 8. म्हणजेच पर्याय क्रमांक किती आला? 4 आला. पर्याय क्रमांक 4 आला का चेक करून घ्या राजा. दिलेल्या अगोदरच्या संख्येतील अंकाची काय केली? बेरीज केली आणि पुढचं पद काढलं. चला पुढचा क्वेश्चन नेक्स्ट. प्रश्न चिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा.
12 169 14 क्वेश्चन मार्क. अमरावती शहराला प्रश्न विचारलाय. काय आलं रे? 12 169 14ला काय विचारलं तुम्हाला? 12 मध्ये 1 मिळवा. 12 मध्ये 1 मिळवला किती आला? 13 आला. आणि 13चा वर्ग केला तर किती आला? 169 आला राजा. तसं तुम्हाला करायचं 14 मध्ये 1 मिळवायचं किती आला? 15. 15चा वर्ग करायचं. 15चा वर्ग किती आला बेटा? 225 आला. वर्ग पाठच पाहिजेत, लक्षात ठेवा. म्हणून पर्याय क्रमांक किती आला तुमचा? 2 आला. 2. पर्याय क्रमांक 2 आला का चेक करून घ्या. चला पुढचं गणित. 10. किती आलं रे? 7चा संबंध 56 आहे. 7चा संबंध 56 आहे. कसा आलं रे? 7च्या पुढचं पद काय? 8. 8 न गुणलं तर 7 8 किती आलं? 56 आलं राजा. त्याच पद्धतीनं 11. 11च्या पुढचं पद कुठलं तुमचं? 12. तर 12 ने 11ला गुणा. 12 1 12. हातच्याला गेला 1. 12 1 12. 12 ने किती आलं? 13. 132 आलं का चेक करून घ्या. 132 आलं का चेक करून घ्या. पर्यायमध्ये दिसते का? पर्याय क्रमांक किती आला तुमचा? 2 आला. 2. पर्याय क्रमांक 2 आला का चेक करून घ्या राजा. चला जाऊया करे पुढे. प्रश्न क्रमांक 11. झालं का रे? काय आलं? चारचा वर्ग केला ना. समजा 4चा वर्ग केला. 4चा वर्ग 64 आला राजा. आधी 4चा वर्ग नाही ना. 4चा वर्ग नाही. 64. 4चा घन येतो. घन. 4चा घन केला. 4चा घन किती आला? 64 आला. 1 मिळवला किती आलं? 65 आलं राजा. 65. तसं काय करायचं तुम्हाला? 5चा घन करायचंय. 5चा घन किती आलं? 125. 125 मध्ये 1 मिळवला तर किती आलं? 126 आलं. 126. प्रश्न चिन्हाच्या जागी किती आलं? 126. पर्याय क्रमांक 3 आला का चेक करा. पर्याय क्रमांक 3 आला का चेक करा बाबा. पुढचा प्रश्न 12वा.
कसं आलं रे 180? काय केलं रे बघा, 5चा समजा वर्ग केला, 5चा वर्ग किती आला? 25 आला. समजा 5चा मी घन केला, 5चा घन किती आला रे? 125 आला. दोघांची जर वजाबाकी केली तर किती आलं तुमचं? 100 आलं. 100 राजा किती आलं? 100. त्याच पद्धतीनं करा बघा. 6 घेऊया, 6चा वर्ग केला, 6चा वर्ग किती आला? 36 आला राजा. 36. मग मी 6चा घन केला, 6चा घन किती आला? 216 आला. दोघांची वजाबाकी करा, 216 वजा किती आलं? 36 बेटा. 6 मधून 6 गेला 0, 2तून 3 जातना हातच्या उसना घेतला, झाले 11. 11तून 3 गेला, राहिला 8. वरचा 1 किती आलं? 180 आलं. 180. 180 आलं का चेक करून घ्या. पर्याय क्रमांक 1 आला का चेक करा. 180 उत्तर आलं का चेक करा. आवाज क्लिअर येतो का? एकदा कमेंट करा रे बाबा. आवाज एकदम क्लिअर होतो ना? खरखर करत नाही ना? पुढचा प्रश्न 8 32 12 क्वेश्चन मार्क. ओके ठीक आहे, येतो ना क्लिअर. रायगड पोलीस 2023 ला विचारलाय प्रश्न. थोडस पर्याय पर्याय तुम्ही वेगवेगळे मेथड्स वापरू शकता, वेगवेगळे मेथड्स वापरू शकता, पण तुमचं उत्तर हे पर्याय मधलं आलं पाहिजे बस. झालं का रे? असं केलं तुमचं. 8 ला 4 ने गुणलं तर 8 चोक किती आलं? 32 आलं. बरोबर का रे? ठीक आहे. मग 12 ला तुम्ही जर 4 न गुणलं तर 12 चोक किती आलं तुमचं? 48. पर्याय मध्ये 48 नाहीच की. दुसरं लॉजिक शोधावं लागेल तुम्हाला. पर्याय मध्ये 48 नाही राजा. बहात्तर आलं का? समजा असं केलं तुम्ही, मागाचं लॉजिक बसत नाही. 8चा वर्ग केला, 8चा वर्ग किती आला? 64. भागीला 2 केला तर 2 3 6 2 4 किती आलं तुमचं? 32 आलं का? बघा 32. तसं बघा येतंय का? 12चा वर्ग करूया, 12चा वर्ग 144 आला. भागीला 2 केला, 2 7 14 2 4 72 पर्यायमध्ये आहे का? आहे की 72 पर्यायमध्ये. पर्याय क्रमांक किती आला तुमचा? 3 आला. 3 चेक करून घ्या. 72 आलं का? काय केलं? 8चा वर्ग केला, त्याला वर्गाला 64 भागीला 2 केला, आलं 32. 12चा वर्ग केला, 144 आला, 144 ला 2 भागलं, उत्तर किती आलं तुमचं? 72 आलं. 72 आलं का? चेक करून घ्या. पुढचा प्रश्न 16 80 20.
किती आलं रे? 100 आलं का? कसं आलं? 16चा पाडा येणं गरजेचं आहे. 16 पंचे किती आलं? 80 राजा. मग 20 किती येणार तुमचं? 20 किती आलं? 100 आलं. 100 आलं का चेक करून घ्या. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 सोलापूर चालकला प्रश्न विचारलेला आहे. पुढे चला. 2/5 चा संबंध 5/600 तर 8/7 चा संबंध कशाशी? सोलापूर चालक 2023 ला प्रश्न विचारलाय. हा इथं ही करा रे. इथं प्रश्न हे चुकलंय. 2/3 चा संबंध 5/600 तर 8/7 चा संबंध कशाशी? इथं प्रश्न लिहिला. इथं 3 आहे. 3 इथं जे आहे ना ते 3 आहे. 3 5 नाही. 3 आहे. काय केलंय बघा ह्याने. तुम्ही असं पण करू शकता. काय करू शकता तुम्ही? 3 आणि 2 किती आलं? 5 आणि 3 दोन्ही किती आलं? 6 आलं. ठीक आहे. पण इथं 8 आणि 7 किती आले? 15 आणि 7 8 किती आलं? 56. कुठंच पर्यायमध्ये दिसत नाही. नाही ना पर्यायमध्ये दिसत. हे लॉजिक लागतच नाही राजा. वेगळं शोधावं लागेल मग आपल्याला. काय केलं माहिती का त्यांनी? असा क्रॉस मारा असा. 5 3 किती आलं? 15 आलं आणि 6 दोन्ही किती आलं? 12 आलं. 12 छेदामध्ये 6 दोन्ही 12 आणि 5 3 किती आलं? 15 आलं राजा. 15. मग ह्याला भाग घालवलं ना किती आलं? 3 चोक 12 आणि 3 5 15 आलं. 3 5 15 4/5 आलं. 4/5. मग इथं पण अशी संख्या घ्या. पर्यायमधली अशी संख्या घ्या की लक्षात ठेवा भागल्यानंतर त्यांचं गुणोत्तर जे आहे ते गुणोत्तर 4/5 आलं पाहिजे. 4/5 आलं पाहिजे. मग प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या घेऊया? समजा 17 काय घेतली तुम्ही? 14 घेतली तर नाही येणार. लक्षात ठेवा. तुमची लगे लक्षात येते 4/5 येणारच नाही. मग तुम्हाला काय घ्यावे लागेल? समजा मी काय केलं 10/7 घेतो. पर्याय एक तर येणारच नाही. लक्षात ठेवा. बघितल्यावर लक्षात येईल. 10 किती आलं? 7 आलं. मी असा क्रॉस केला. 7 8 किती आलं? 56 आलं राजा. आणि 10 7 किती आलं? 70 आलं. 70. आता भाग कितीने जातोय का बघा. 14 चोक किती आलं बघा. 14 चोक 4 चोक 16 4 आणि 56 आलं. 14 चोक 56 आणि 14 पंचे किती आलं? 70 राजा. म्हणजे किती आलं तुमचं? 4/5 आलं. 4/5 आलं का गुणोत्तर? 4/5. इथं पण तिरकस गुणाकार केला गुणोत्तर 4/5 आलं भागल्यानंतर. इथं पण तिरकस गुणाकार करून भागल्यानंतर गुणोत्तर किती आलं? 4/5. मग तुमचं उत्तर किती आला पाहिजे? 10/7 याला पाहिजे. म्हणून पर्याय क्रमांक किती आला तुमचा? 2 आला. 2. पर्याय क्रमांक 2 आला का चेक करून घ्या. मी काय केलं माहिती का? क्रॉस मध्ये गुणाकार केला. कारण मी 3 आणि 2 5 आणि 3 दोन्ही 6 करून बघितलं पण नाही ना बसत ते. वर्ग पण बसत नाही राजा. मग काय करायचं? मी क्रॉस मध्ये मल्टिप्लाय केला.
12/15 मी 12/15 भाग जातो म्हणून भाग घालवला आणि भाग घालवल्यानंतर मला जे गुणोत्तर भेटलं ते 4/5 भेटलं. मग मी इकडं पण गुणोत्तर 4/5 काढण्याचा प्रयत्न केला. मग मी काय केलं पहिला पर्याय ठेवला तर ते खूप मोठं कॅल्क्युलेशन होतं, तर जाणार नव्हतं, लक्षात ठेवा. मी काय केलं 10/7 ठेवलं, क्रॉस मध्ये गुणाकार केला, 7×8 = 56 आला, 10×7 = 70 आलं. 14 भाग घालवला तर उत्तर 4/5 आलं. हिकडलं पण गुणोत्तर 4/5 आहे, तिकडलं पण 4/5 आहे. याचा अर्थ पर्याय कुठला असणार? 10/7 राजा. क्लिअर करे बाबा. चला पुढचा क्वेश्चन 16वा. 4, 12, 12 क्वेश्चन मार्क. छत्रपती संभाजीनगर ग्रामीणला विचारला प्रश्न. काय केलं रे? 4×12 केलं. बरोबर का रे? 4×12 केलं. इथं पण 3 गुणा, 12ला 3 गुणा, 12 किती आलं तुमचं? 36 आलं. 36. पर्याय क्रमांक 2 आला का चेक करून घ्या. पर्याय क्रमांक 2 आला का चेक करून घ्या. पुढं चला. 7/52 13 क्वेश्चन मार्क आहे. नाशिक ग्रामीणला प्रश्न विचारलाय. नाशिक ग्रामीण. एकशे 52. 172 आलं का? कसं आलं रे 172? 7च्या पाड्यात 7 49 केला, अधिक किती केला? 3 गेला ना. ठीक आहे, आपण 7चा वर्ग करूया. 7चा वर्ग केला, 7चा वर्ग किती आला? 49 आला. अधिक 3 मिळवलं, किती आलं तुमचं? 52 आलं. 52. 13चं करून बघूया. 13चं वर्ग किती आला? 169 राजा. अधिक जर तुम्ही काय केलं? 3च केलं. 169 मध्ये 3 मिळवलं, किती आलं? 172. आहे का पर्यायामध्ये? बघा 172. पर्याय क्रमांक 2 आला का चेक करून घ्या. पर्याय क्रमांक 2 आला का चेक करा राजा. चला पुढचा प्रश्न. मेरा भाईंदर चालक 2023 ला प्रश्न विचारलेला आहे. 234 468. 1357 ला काय? झोप जागी. सिटो झोपेल ना. अरे बघा इकडं 2 3 4 आहे ना. 2 मध्ये 2 मिळवला. 2 मध्ये 2 मिळवला, किती आला? 4 आला. 3 मध्ये 2 मिळवला, किती आला? 6 आला राजा. 4 मध्ये 2 मिळवला, किती आला तुमचा? 8 आला का? 468.
468 आलं का? 468 468 आलं का? छान आहे. तसं इथं करा ना तुम्ही. 1 3 5 7 आहे. 1 मध्ये 2 मिळवा, 3 आले राजा. 3 मध्ये 2 मिळवा, 5 आले राजा. 5 मध्ये 2 मिळवा, 7 आले राजा. 1 मध्ये 2 मिळवला, 3 आला. 3573 आलं का बघा? 3573 नाही का रे कुठंच? हा इथं 7 आहे ना. एकच मिनिट. 1 3 5 7 2 मिळवला, 3 आला. 2 मिळवला, 5 आला. 2 मिळवला, 7 आला. 2 मिळवला, 9 आला. 3579 आहे का? हा 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 नाही यार, माझं चुकलं. 2 2 मिळवल्यावर नाही आलं ना. नाहीच, उत्तरच नाही तर पर्यायामध्ये. 2 3 आणि 4 काय तर चुकलं होतं माझ्याकडून. हा 2 मिळवला तर 4 आला. 6 नाहीच आहे, 3 मिळवा लागेल. 2 5 येते की 6 नाहीच आहे, बरोबर. 3 मिळवा लागेल. इथं 4 मिळवावं लागेल, तेव्हा 8 येईल. 4600 किती आलं? 48. 4648 चुकलं. 2 2 मिळवत गेलो. ते मी बघितलंच नाही पुढे व्यवस्थित. चला आता इथं 1 3 5 आणि 7 राजा. तुला काय करायचंय? 2 मिळवायचंय, 3 आला. इथं मिळवायचंय 3 राजा तुला. 2 3 4 असं कंटिन्यू करत गेलो ना आपण, लक्षात ठेवा. चला 3 मध्ये 3 मिळवलं, किती आलं? 6 आलं राजा. इथं मिळवायचंय 4. 5 आणि 4 किती आले? 9 आले राजा. 9. आणि इथं किती मिळवायचं? आता 5 मिळवायचं, कारण 2 3 4 आणि 5, 7 आणि 5 किती आले? 12 आले. 12 आहे का बघा? 36,912 आहे का? 36 आहे. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 आला का? चेक करून घ्या. 36,912. 36,912. काय केलं? पहिल्या पदामध्ये काय केलं? 2 3 4 मिळवलं, 468 आलं. त्याच पद्धतीने मी तिसऱ्या पदामध्ये 2 3 4 5 मिळवलं, त्यानुसार चौथं पद आलं 36,912. आलं का? चेक करा. 36,912. पुढं चला. सोलापूर शहरला विचारलंय. काय? झालं का रे? अरे 169 आहे ना, 169. 2197 आहे का? पुन्हा 196 आहे ना? हाय ना, हा 169. 13चा वर्ग आहे राजा. आणि हा 13चा घन आहे. हा 13चा काय घन आहे राजा? पाठ पाहिजेत घन. हा 196 काय आहे? 14चा वर्ग आहे. इथं काय ना, तुमचा 14चा घन येणार. घन पाठ असेल तर ठीक, नसेल तर गुणाकार करा. 14चा वर्ग 196 आहे. गुणाकारामध्ये 14 करा. 4 सक्क 24, हातच्याला 2 खाली 4. 4 नवे 36, 36 आणि 2 किती आले? 38 आले. 4 एके 4, 4 आणि 3 आले 7 राजा. 21 हा 6, 9 आणि तुमचे 1 आले.
4. 8 आणि 7 14 हातच्याला गेला 1. 9 आणि 1 10 10 किती आले 17. 1. 2744 आलं का चेक करा. 2744 आलं का पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 आला का चेक करून घ्या. 2744 यायला पाहिजे. 13चा वर्ग 13चा घन 14चा वर्ग 14चा घन यायला पाहिजे. चला क्लिअर करे बाबा. पुढचा प्रश्न चला 20वा. पहिल्या दोन संख्यांचा सहसंबंध लक्षात घेऊन प्रश्न चिन्हाच्या ठिकाणी येणारी संख्या शोधा. झालं का रे? काय आलं इथं स्पष्ट दिसतंय की रे. 9 आणि 8चा गुणाकार केला, दिलेल्या संख्येतील अंकाचा गुणाकार केला 9 8 72. तसं 9 गुणाकारामध्ये 6 करा, 9 सके किती आलं 54 आलं. 54 आलं का चेक करून घ्या. पुढचा प्रश्न 7 56 9 क्वेश्चन मार्क. काय आलं? 7 8 56. 7 न 8ला 7 8 56. 9 न 10ला गुणलं 10 9 किती आलं 90 आलं. 90 आलं का रे? 90. अजून एका पद्धतीने येतं. कसं येतं माहितीये का? 7चा वर्ग केला अधिक 7 केलं. 7चा वर्ग 49. 49 अधिक 7 केलं बेटा तर किती आलं 56 आलं. तसं 9चा वर्ग केला अधिक किती केलं 9 केलं. 9 आलं 81 अधिक 9 केलं तर किती आलं तुमचं 90. प्रश्न चिन्हाच्या जागी किती आला पाहिजे 90 यायला पाहिजे. 90 नसेल तर सरळ काय करा 7च्या पुढचा अंक घ्या 7 8 56 म्हणा. 9च्या पुढचा अंक घ्या 10. 9 10 किती आलं तुमचं 90 आलं. 90 अशा पद्धतीनं पण तुम्ही सॉल्व्ह करू शकता. चला 3 6 क्वेश्चन मार्क 12. 3 2 6 आणि 4 त्रिक 12. बघा काय येते. चंद्रपूर चालकला विचारलेला आहे. 3 2 6 केलं तर तिथं अशी संख्याच नाही की 4 2 12 याला. 4 2 8 येते. 8 2 12 येतच नाही. चार आलं का? कसं आलं रे? असं जर तुम्ही केलं तर 3 2 किती केलं 6 केलं. पण हिथं पर्याय मधलं घेतलं तर 4 2 8च येते राजा. 12 याला पाहिजे ना. ते बसत नाहीये. समजा आपण असं केलं 3चा वर्ग केला. 3चा वर्ग किती आला 9 आला. ज्या संख्येचा वर्ग करतोय ती संख्या वजा केली तर किती आली आपली 6 आली राजा. तसं इथं आपण काय करूया 4 पुसून घेऊया. 4चा वर्ग करूया. 4चा वर्ग आला 16. ज्या संख्येचा वर्ग करतोय ती संख्या वजा करायची. 16 मधून 4 गेले किती आले 12. आले का 12 बरोबर. म्हणजे प्रश्न चिन्हाच्या जागी काय येणार तुमचं 4 येणार. 4 पर्याय क्रमांक 1 आला का चेक करून घ्या. प्रश्न चिन्हाच्या जागी 4 येणार. 4 राजा आलं का चेक करून घ्या राजा. चलो आगे. 12 26 19 क्वेश्चन मार्क आहे. झालं का रे?
40 आलं का? कसं आलं रे 40? 40 कसं आलं? तर 12ची काय केली तुम्ही? दुप्पट केली. 12 दोन्ही 24 केलं. 12 दोन्ही 24 अधिक 2 मिळवलं तर किती आलं तुमचं? 26 आलं राजा, 26. त्याच पद्धतीने 19ची दुप्पट केली, अधिक 2 केलं. 19ची दुप्पट 38, 38 2 अधिक किती आलं? 40 आलं, 40. प्रश्न चिन्हाच्या जागी किती आलं तुमचं? 40 आलं. पर्याय क्रमांक किती आला? 4 आला, 4. पर्याय क्रमांक 3 आला, 3. पर्याय क्रमांक 3 आला का चेक करून घ्या. पर्याय क्रमांक 3 आला का चेक करा. चला, प्रश्न चिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा म्हणते. ठाणे शहर पोलीस 2023 ला प्रश्न विचारला. पाच आलं का? लक्षात येते 4चा घन आहे 64. 125 कितीचा घन आहे रे बाबा? 5चा घन आहे 125. म्हणून काय आलं? पर्याय क्रमांक किती आला तुमचा? 4 आला, 4. आला का चेक करून घ्या. 25वा गणित. चार 65 5 126 6 क्वेश्चन मार्क. बुलढाणा पोलीस 2023 ला प्रश्न विचारले. दोनशे किती आलं? 17 आलं का? मला सांगा 4चा तुम्ही घन केला. 4चा घन किती आला? 64 आला राजा. अधिक 1 केलं किती आलं? 65 आलं राजा, 65. तसं 5चा घन केला. 5चा घन किती आला? 125 आला. अधिक 1 केलं तर किती आलं? 126 आलं राजा. 6चा घन करायचा. 6चा घन किती आला? 216 बेटा. अधिक 1 केलं 200 किती आलं? 17 आलं, 17. प्रश्न चिन्हाच्या जागी 217 आलं का चेक करून घ्या. प्रश्न चिन्हाच्या जागी 217 आलं का चेक करून घ्या. चला पुढचा प्रश्न. 96 24 120 बरोबर क्वेश्चन मार्क. मग झोप की जा. कुठे झाली तिकडं? 96 आहे 96. 96 ला जर तुम्ही 4 ने भागलं तर किती आलं रे? 4 दोन्ही 8. राहिला 1. 4 इंचो किती आला? 16. आलं का 24 राजाव तुमचं. तसं 120 ला पण काय करा? 4 ने भागा. इथं 4 ने भागलं तुमचं तर 4 त्रिक 12 आणि 4 0 0 किती आलं तुमचं? 30 आलं, 30. प्रश्न चिन्हाच्या जागी 30 आलं का चेक करून घ्या. पर्याय क्रमांक 2.
पर्याय क्रमांक 2 आला का चेक करा. हा चला बरोबर. 243 5 क्वेश्चन मार्क. झालं का रे? झालं का रे? तीनचा ना तीनचा 3चा 5वा घात जर केला, आता घातांकामध्ये आपल्याला असं असतं लक्षात ठेवा जास्त. तर 3चा 5 वेळा जर तुम्ही गुणाकार केला ना, 5 वेळा गुणाकार, तर बघा 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 27 त्रिक 81, 81 गुणाकारामध्ये 3 केलं, 3 एके 3, 3 8 24, आलं का 243. 3चा जर 5वा घात केला म्हणजे 3चा 5 वेळा गुणाकार केला तर 243 येतं राजा. तसं 5चा 5 वेळा गुणाकार करायचा. 5 वेळा गुणाकार करा. 5 5 5 5 आणि 5 राजा. चला 3 वेळा गुणाकार केला की 125 आला राजा. 125 गुणाकारामध्ये 5 केले की 625 आलं बेटा. आता गुणिले 1 5 करून टाका. 5 5 25, हातच्याला 2 खाली 5, 5 दोन्ही 10, 10 2 आले 12, हातच्याला गेला 1, 5 सक्क 30, 30 आणि किती आलं 31, म्हणजे 5चा 5वा घात किती आला 3125 आला. 3125 कुठं दिसतंय बघा? पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 आला का चेक करून घ्या. पर्याय क्रमांक 4 आला का चेक करा. 3चा 5वा घात केला 243 आला, मग 5चा पण 5वा घात करा, 3125 येऊन जाईल तुमचं. क्लिअर का रे बाबा? पुढचा क्वेश्चन. 713 371 654 क्वेश्चन मार्क. धुळेला विचारलाय प्रश्न. कसं आलं रे? 713 आहे. 713ला किती आहे? 371 आहे ना 371. म्हणजे 3 7 आणि इकडे काय घेतलं? 1 घेतलाय राजा. तसं 654 ला काय येणार तुमचं? 4 येणार, 6 येणार, 5 येणार. 465 आलं का? 465 चेक करून घ्या. 465 आलं का? पर्याय क्रमांक किती आला? 1 आला. अंकांची फक्त अदलाबदल करायची राजा. चला पुढचा क्वेश्चन 29. 5 आहे, 60 आहे, 9 ला काय विचारलंय तुम्हाला? 5चा संबंध 60शी आहे तर 9चा संबंध कशाशी विचारलेला आहे? इथं बदला रे, प्रश्न बदला. 5चा संबंध 50शी करा. तर 9चा संबंध कशाशी विचारलाय? तर 9चा संबंध कशाशी विचारलेला आहे? इथं 50 करा. 50 मिस्टेक झाली. 50 करा इथं.
5चा वर्ग केला, 5चा वर्ग केला किती आला तुमचा? 25 आला. 25ची दुप्पट केली बेटा तर किती आली? 50 आली. 50. तसं 9चा वर्ग करा. 9चा वर्ग किती आला? 81. 81ची दुप्पट करा. बे एक बे, बे आठ किती आलं? 16 आलं. 162 आलं का चेक करून घ्या. 162 आलं का चेक करून घ्या राजा. 12 132 24 क्वेश्चन मार्क. 12 132. 12ला जर 11ने गुणलं तर 132 येते का बघा. पण तसं काय नाही तिथं. 24ला 11नेच गुणावं लागेल मग तुम्हाला. 11 चोक 44, 11 दोन्ही 22, 22 आणि 4 किती रे? 26. 264 आहे का? आहे. येते येते. झालं का रे? सांगितली आता हिंट. 12ला तुम्ही 11ने गुणा किती आलं? 132 आलं बेटा. 24ला पण 11ने गुणा, जर गुणलं तर 264 येते. अजून एक सांगतो तुम्हाला, अजून एक गोष्ट सांगतो. मला सांगा, एक पहिला 12 मधला एक तसंच ठेवायचं आणि 2 तसंच ठेवायचं. मग 1 आणि 2 किती आलं? 3 आलं. तयार झालं 132. तयार किती झालं? 132. त्याच पद्धतीनं काय करायचं? 24 मधला 2 ठेवायचा, 4 इथं ठेवायचा, दोघांची ऍडिशन करायची. 4 आणि 2 किती आलं? 6. 264 आलं का चेक करून घ्या. 264. दोन्ही मेथडनं सोडवलं उत्तर तेच येते राजा. पण उत्तर आपण कुठल्याही मेथडनं सोडवा, भले ह्या 11ने गुणा, उत्तर 264 आलं पाहिजे. तुम्ही ह्या पद्धतीने सोडलं तर 264 आलं पाहिजे, कारण उत्तर 264 दिलंय. मी काय केलं? 12 लिहिलं, 12तला एक अंक इथं लिहिला, 2 लिहिला, आणि दोघांची ऍडिशन केली, 3 आली. 24 अंक, 24 मधला 2 इथं लिहिला, 4 इथं लिहिला, दोघांची ऍडिशन केली, किती आली? 6 आली. 6. अशा पद्धतीनं 264 आले. चला पुढं. 25 52 17 क्वेश्चन मार्क. झालं का रे? 36. 25 ची दुप्पट केली, 25 दोन्ही 50 अधिक 2 केलं, किती आलं? 52 आलं. 52. तसं 17ची दुप्पट करा, 17 दोन्ही 34, 34 आणि 2 किती आलं बेटा? 36 आलं. 36 आहे का बघा पर्यायामध्ये? पर्याय क्रमांक किती आला तुमचा? 4 आला. 4. चला नेक्स्ट क्वेश्चन. 7 133 9 क्वेश्चन मार्क. नागपूर शहरला विचारलाय प्रश्न. एकशे 71 कसं आलं रे? 7 आहे, 133 आहे राजा. 9 ला काय विचारले तुम्हाला? 3 आणि 3 6, 6 आणि किती आलं? 7 आलं राजा. म्हणजे 1 अधिक 3 अधिक 3 केलं तर किती आलं तुमचं? 7 आलं. पहिलं पद आलं. त्याच पद्धतीनं 9 ऍडिशन येणारी संख्या शोधा. 7 आणि 8, 8 आणि 4 12 नाही येणार, लक्षात ठेवायचं. 9 आणि 9 18 नाही येणार. 7 8 आणि 9 येणार. म्हणजे तुम्ही इथं 1 7 1 171 घेतलं तर 1 अधिक 7 अधिक 1 केलं तर तुमचं किती मिळतंय? 9 मिळतंय. त्यामुळे पर्याय क्रमांक किती आला तुमचा? 3 आला. 3 आला का चेक करून घ्या. 171 पर्याय क्रमांक 3. पहिल्या दोन संख्यांचा समसंबंध लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणारी संख्या शोधा. मीरा भाईंदर वसई विरार पोलीस भरती 2023 ला प्रश्न विचारलेला आहे.
झालं का रे? काय करायचं माहिती का? 86 ला जर 2 ने भागलं, 86 ला 2 ने भागा, बेचोक 8, बेत्रिक 6 राजा, वजा करायचं. वजा काय करायचं? जे अंक 86 आहे त्या 86 मधल्या अंकाची बेरीज करायची. 8 आणि 6 43 वजा किती केलं तुम्ही? 14 केलं राजा. 8 आणि 6 किती? 14. 13 गेले तर तिसरा त्यावरचा एक गेला तर 29 राहते. 29 राजा. आलं का दुसरं पद बरोबर 29? दुसरं पद 29 आलं का? त्याच पद्धतीने तुम्हाला काय करायचं? 98. 98 ला 2 ने भागायचं आहे. बेचोक 8 राहिला 1, 92 18, 49 वजा करायचं. आता काय वजा करायचं? 98 मधल्या अंकाची बेरीज 9 अधिक 8 राजा. चला 49 वजा 9 आणि 8 किती आले? 17 आले. 17 वजा करून टाका. 9तून 7 गेला 2 राहिला, 4तून 1 गेला 3 राहिला. 32 आलं का? चेक करून घ्या. प्रश्न चिन्हाच्या जागी 32 आलं का? चेक करा. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 आला का? चेक करून घ्या. चला नेक्स्ट क्वेश्चन. ठीक आहे, अशा पद्धतीने आपले क्वेश्चन झालेले आहेत. 33 क्वेश्चन क्लिअर करे बाबा. 33 क्वेश्चन क्लिअर का मला सांगा. आजचा टाईप क्रमांक 1 समान संबंध परस्पर संबंध क्लिअर का? अशा पद्धतीनं पोलीस भरतीला प्रश्न विचारले जातात. एकदम एकदम इझिली क्वेश्चन आहेत. पोलीस भरतीला एवढे हार्ड क्वेश्चन विचारलेले नाहीत, पण उद्याच्याला आपण ह्याच्यापेक्षा हार्ड क्वेश्चन घेणार आहोत, लक्षात ठेवा. ठीक आहे, आजचा भाग इथंच थांबूया. सगळ्याला गुड नाईट. ठीक आहे, आजचा भाग इथंच थांबूया. राहिलेला भाग उद्याच्या लेक्चरला किंवा पुढच्या लेक्चरला पाहूया.